आता पाहूया टॉप 9 राजकीय बातम्या। नारी शक्ती विधेयक सभागृहात मंजूर करून महिलांना 33% आरक्षण देऊया। स्वातंत्र्य दिन सोहळ्यामध्ये पंतप्रधान मोदींचं राजकीय पक्षांना आवाहन। महिला आरक्षण विधेयकावर राजकारण झाल्याचीही खंत। 2023 साली मंजूर झालेल्या विधेयकाची अद्याप अंमलबजावणी का केली नाही याचं उत्तर मोदींनी लाल किल्ल्यावरून दिलं पाहिजे होतं। महिला आरक्षण विधेयकावर संजय राऊतांची पंतप्रधान मोदींवर टीका। महिला आरक्षणाचं विधेयक लोकसभेत आणि राज्यसभेत 2023 मध्येच मंजूर झालंय। एकमताने हे विधेयक मंजूर झालं होतं। खासदार सुप्रिया सुळेंची महिला आरक्षणावर प्रतिक्रिया। कोर्टाला काम करू द्या, फडणवीसांनी धमक्या देऊ नये। कोर्टाला दबावात आणून निकाल द्यायला लावणार असाल तर चालणार नाही। फडणवीस लोक न्यायालय नेमकं कुणाला म्हणतायत? भ्रष्टाचार करून तुम्ही जनता न्यायालय उभी केलीत। फडणवीसांच्या शिवसेनेवरील वक्तव्यावरून संजय राऊत यांची टीका। अमित शहा लायक नसलेले गृहमंत्री शहा अधिवेशन काळामध्ये सभागृहाला सामोरं जायला घाबरले। काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाणांची भोसरी टीका। पृथ्वीराज चव्हाण काही चुकीचं बोलले नाहीत, आम्ही तेच बोलतो। माणसाला महत्वाकांक्षा असायला हरकत नाही, पण महत्वाकांक्षेबरोबर लायकी सुद्धा असायला पाहिजे। राऊतांनी पृथ्वीराज चव्हाणांना पाठिंबा देत अमित शहांवर केली टीका। पृथ्वीराज चव्हाण बेगानी शादी में अब्दुल्ला दिवाना। सभागृहात अमित शहांनी वेळोवेळी स्वतःला सिद्ध केले। प्रसाद लाड यांची पृथ्वीराज चव्हाण यांच्यावर टीका। मी केलेल्या टिप्पणीचा दुरुपयोग करण्यात आला, मी बोललो नाही, ते माझं वक्तव्य असल्याचं सांगितलं गेलं। कॉक्रोचवरून केलेल्या टिप्पणीवर सीजेआय सूर्यकांत यांचं स्पष्टीकरण। आदित्य ठाकरे आज चाकण एमआयडीसीमध्ये पाहणी करणार। उद्योगांचं स्थलांतर थांबवण्यासाठी आदित्य ठाकरे उद्योजकांशी संवाद साधणार। आदित्य ठाकरेंची उद्योजकांसोबत बैठक, समस्यांची माहिती घेणार।